लालपाडी गावचे उत्कृष्ट असे शेतकरी अरुण भाऊ सानप यांना आज आपण सोलर साफ करून देणार आहोत। बघू शकता यांचे युनिक कंपनीचे 2 सोलर आहे। अरुण भाऊची शेती आहे, तर अरुण भाऊचं सोलर आपण 3 वर्षापूर्वी साफ केलं होतं। आता गरम पाणी येत नसल्या कारणाने परत अरुण भाऊचा फोन आला, तर बघूया मग पुढील प्रक्रिया कशी असते ती। अतिशय मनमिळावू असा अरुण भाऊचा स्वभाव आहे। आम्हाला त्यांनी या भागामध्ये भरपूर कामं दिले। त्यांचं काम एकच नंबर आहे। तर बघू शकताय मित्रांनो, आपण अरुण भाऊ सानप, जे काही मी सुरुवातीला त्यांच्याबद्दल स्तुती केली, ते घरमालक प्रत्यक्ष उभे, आपण त्यांचे प्रॉपर पद्धतीने सोलर दोन्ही पण सर्व्हिसिंग करून लावून दिलेले। तर क्षार कसे आहे आणि किती प्रमाणात आहे हे अरुण भाऊ तुम्हाला बादलीमधून काढून दाखवतीलच, आणि आपल्या कामाचं स्वरूप वगैरे काही सांगायची आवश्यकता नाही। हे बघा आमच्या सोलरमध्ये क्षार, दिवसा पाणी तापतं, रात्रीच्या सकाळी सकाळी उठलं का गार पाणी राहायचं। या क्षारांमुळे पाणी तापत नव्हतं। आपल्यातर्फे सर्वांना या दीपावळीला आपल्याला पापड्या द्यायच्या आहे चिवड्यामध्ये खिचडा। जर कोणाला लागत असेल तर सोलरच्या पापड्या आपल्याला फुकट भेटतील। बघा या पद्धतीने बघा किती क्षार आहे सांगितले, या पद्धतीने क्षार तयार झालेली। हे क्षार काय करतात, 2 मोठ्या बादल्या भरल्या आमच्या क्षाराने। दिवसभर पाणी तापवतात, परंतु तापलेलं पाणी हे रात्रीतून थंड करतं आणि सकाळी आपण आंघोळीला गेलो की पाणी थंड होतं। तर हे क्षार जर काढले तर निश्चितच आपल्याला प्रॉपर असं पाणी गरम भेटतं। तरी त्यांना कोणाला सोलर साफ करायचे असतील त्यांनी अरुण भाऊशी संपर्क साधा, आणि आपला नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच। दुसरी गोष्ट, जो काही निफाड तालुका आहे त्या तालुक्यामध्ये आपलं नाव जर उज्ज्वल करण्यामध्ये कोणाचा सहभाग असेल तर तो पूर्णपणे अरुण भाऊ सानप यांचा आहे। कारण त्यांनीच आपल्याला लालपाडीमधून जे काही इतर खेडेगाव आहे त्या गावांमध्ये पोचवलं, नाहीतर आपलं कुठंच नामोनिशाण नव्हतं। पण आज त्यांच्या पायाच्या पुण्याने आपल्याला पुष्कळ असे कामं भेटलेले। धन्यवाद।